कधी नव्हे ती हिवाळ्यामध्ये कोथिंबीर स्वस्त होते आणि त्यावेळेस आपल्याला कोथिंबीरीचा नेमका कुठला पदार्थ करावा हे सुचत नाही. पण बऱ्याचशा घरांमध्ये कोथिंबीर वडी बनवली जाते. तर काही ठिकाणी कोथिंबीर वडी बनवतात, तर काही धपाटे बनवतात किंवा मग सांबर वडी बनवतात. तर अशा बऱ्याचशा कोथिंबीरीच्या वड्यांचे प्रकार आहेत किंवा कोथिंबीर वापरून बनवले जाणारे प्रकार आहेत. तसं तर कोथिंबीर आपण वापरतो, पण वड्यांमध्ये कोथिंबीर खूप जास्त प्रमाणात वापरली जाते. तर मस्त कोथिंबीर जेव्हा स्वस्त असेल तर अशी कोथिंबीर वडी बनवून बघा. तर मी इथे कोथिंबीर वडी बनवत आहे. त्यासाठी कोथिंबीर घेतली आहे. खूप सारी ही कोथिंबीर आहे. तर 4 मोठ्या जुड्या निवडून घेतलेल्या आहेत. इतकी ही कोथिंबीर आहे. आता बरीचशी लोकं काय करतात, कोथिंबीरीची फक्त पानेच घेतात. तर मी तसं केलेलं नाही. याच्या काड्यासुद्धा चांगल्या कोवळ्या होत्या. तर काड्यांसहित मी ही कोथिंबीर घेतलेली आहे. म्हणजे खूपसुद्धा नाही, थोड्याशा काड्या यामध्ये वापरल्यात. आता कोथिंबीर 2 पाण्याने चांगली धुतली आणि बारीक अशी चिरून घेतली. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खूप सारा लसूण, 1 चमचा जिरे आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या टाकायच्यात. हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता पाणी न टाकता हे आपल्याला बारीक असं दळून घ्यायचं आहे. तर सर्व मी आता बारीक दळून घेतलेलं आहे. आता हे जे हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण आहे ते आपण एका भांड्यामध्ये टाकून घेऊयात. आता याच्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे. सर्व कोथिंबीर या भांड्यामध्ये आता मी टाकून घेतली. यामध्ये आपल्याला पाऊण चमचा मीठ टाकायचं आहे. मीठ तुम्ही चवीनुसार सुद्धा टाकू शकता. आता यामध्ये आपण बेसन पीठ टाकूयात आणि कोथिंबीरीमध्ये हे बेसन पीठ आपल्याला मिक्स करत जायचं आहे. तर आता लागेल तसं बेसन पीठ मी यामध्ये वापरणार आहे. तर सुरुवातीला मी 1 वाटी बेसन पीठ यामध्ये टाकलं आहे. आता थोडं याला मळत जाते आणि जसं लागेल तसं बेसन पीठ यामध्ये टाकून घेते. तर पहा, आता कोथिंबीर जर तुम्ही धुतली की लगेच चिरून वापरली तर त्यामध्ये थोडंसं पाणी राहतं, तर बेसन पीठ जास्त लागू शकतं. आणि कोथिंबीर धुवून बराच वेळ, साधारण 1-1.5 तास तुम्ही तशी चाळणीमध्ये पूर्ण पाणी निथळेपर्यंत ठेवली तर ती थोडीशी सुकतेही आणि त्यातलं पाणी बरंचसं कमी होतं. तर त्यावेळेस पिठाचं प्रमाण कमी लागू शकतं. तर काय करायचं, कोथिंबीर धुतल्यानंतर चाळणीमध्ये साधारण 5 ते 10 मिनिटे तशीच ठेवायची, म्हणजे बऱ्यापैकी त्याचं पाणी निथळतं. जास्त वेळसुद्धा ठेवायची नाही, नाहीतर ती खूप कोरडी होईल आणि कोरडी जर झाली तर त्यामध्ये पीठ मावणार नाही. तर थोडंसं पाण्याचा शिपका टाकून तुम्ही ते पीठ मळून घेऊ शकता. पण यामध्ये पाणी वापरायची गरज पडलेली नाही, कारण कोथिंबीर धुतली की 5-10 मिनिटे मी चाळणीमध्ये ठेवली आणि लगेच चिरून घेतलेली आहे. त्यामुळे बराचसा ओलसरपणा या कोथिंबीरमध्ये राहिलेला आहे. एवढ्या कोथिंबीरीसाठी पूर्ण 3 वाटी बेसन पीठ मी वापरलेलं आहे. तर अजून 1 वाटी बेसन पीठ मी यामध्ये टाकून घेते. आता व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर साधं माप आहे, कोथिंबीरीमध्ये जेवढं पीठ मावेल तेवढं टाकत जायचं आणि व्यवस्थित असं याचा गोळा बनवून घ्यायचा. तर आता एक याचा गोळा मी व्यवस्थित असा बनवून घेते. तर आपल्याला या पद्धतीचं पीठ बनवून घ्यायचं आहे. पहा, खूप घट्ट नाही आहे किंवा खूप पातळ राहिलेलं नाही. घट्ट जर झालं तर कोथिंबीर वडी खूप अशी निबर होईल आणि पातळ झालं तरी ती व्यवस्थित होणार नाही, तळताना खूप तेल धरेल. आता पीठ मळून झालं की एका चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. चाळणी जर नसेल तर ताटाचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता. याच्यामध्ये हे पीठ आपल्याला थोडंसं असं थापून घ्यायचं आहे. सर्व बाजूंनी एकसारखं हे पीठ असं थापल्यानंतर यावरती आपण तीळ टाकून घेऊयात. तर 2 चमचे तीळ सर्व वडीवरती मी असे टाकून घेते, म्हणजे वडी दिसायलाही सुंदर दिसते आणि तिळांमुळे खायलासुद्धा छान लागते. खरं तर कोथिंबीर वडी खायलाच खूप खमंग लागते. तर आता ही वडी आपण वाफवून घेऊ. चमच्याने तीळ आपल्याला व्यवस्थित असे सेट करून घ्यायचेत, म्हणजे ते तळताना तेलामध्ये निघणार नाहीत. आता कढईमध्ये आपल्याला ग्लासभर पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि यामध्ये ही चाळणी आपण ठेवून घेऊयात.
तर कढईसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी ताटाच्या किंवा चाळणीच्या मापाची घ्यायची आहे, जेणेकरून वाफ त्यामध्ये चांगली बसेल. जर वाफ व्यवस्थित बसली नाही तर कोथिंबीर वडी शिजणार नाही. तर फक्त 10 मिनिटे मध्यम आचेवर ही वडी मी वाफवून घेतली, तर छान अशी ती सेट झालेली आहे. हाताने थोडंसं तिला दाबून बघायचं, व्यवस्थित अशी ती थोडीशी कडक लागली की लगेच आपण तिला काढून घेऊयात. आणि जर हाताला ओलसर असं लागत असेल, चिकट लागत असेल, तर अजून 5 मिनिटे वडी वाफवून घ्यायची. आता वडी आपण कट करून घेऊयात. तर मी छोटे छोटे याचे चौकोनी तुकडे करून घेते. ही वडी अशीच खायला सुद्धा खूप छान लागते. न तळता सुद्धा मस्त असं चवीला ही कोथिंबीर वडी लागते. आता कोथिंबीर वडी चिरताना सुरीला थोडंसं सारण चिकटतं सुद्धा, आणि यामध्ये खूप सारी कोथिंबीर असते, तर कोथिंबीर वडी तुटूसुद्धा शकते. त्यामुळे अलगद असं थोडंसं प्रेस करत आपल्याला ह्या वड्या अशा याच्या पाडून घ्यायच्यात आणि अलगदपणे या वड्या आपण काढून घेऊयात. पहा या पद्धतीने. आता सर्व वड्या मी एका उलतण्याने काढून घेते, कारण वड्या अजून गरम आहेत आणि उलतण्याने वड्या सर्व छान निघतात, मोडत नाहीत. फक्त उलटणं असं चाळणीमध्ये टाकल्यानंतर अलगदपणे वड्या अशा वरती करायच्या, छान असं सर्व वड्या मोकळ्या होतात. आणि एक एक आपण काढत गेलो तर त्यात तुटतात सुद्धा. तर पहा मस्त अशी कोथिंबीर वडी आपली सेट झालेली आहे. खूप सारी कोथिंबीर आपण यामध्ये वापरलेली असली तरी सुद्धा छान ती सेट झाली आहे. अजिबात तुकडे यामध्ये पडलेले नाहीत आणि याचा कलरसुद्धा मस्त हिरवागार राहिलेला आहे. आता आपण याला तळून घेऊयात. तर कढईमध्ये मी अर्धी वाटी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. आता या वड्या मी कमी तेलामध्ये तळणार आहे. तुम्ही हवं तर डीप फ्रायसुद्धा याला करू शकता. जेवढ्या तेलामध्ये या वड्या मावतील तेवढ्या मी टाकून घेते. तर साधारण 4 वड्या या तेलामध्ये मावत आहेत. आता वड्या तळताना सुरुवातीला आपल्याला गॅस मोठा करायचा आहे, कारण कोथिंबीर यामध्ये जास्त आहे, त्याच्यामुळे वड्या लवकर तेल धरू शकतात. तर त्यासाठी सुरुवातीला मोठ्या गॅसवरती या वड्या आपल्याला तळून घ्यायच्यात. आणि तेलसुद्धा चांगलं गरम असायला हवं. थंड तेलामध्ये वड्या आपल्याला अजिबात तळायच्या नाहीत. आता या वड्यांना थोडासा लालसर कलर यायला लागला की नंतर आपण गॅस मध्यम करून घेऊयात. पण सुरुवातीला मोठ्या गॅसवरतीच मी याला तळून घेते. आता पहा या चांगल्या सेट झाल्यात, म्हणजे असं आपण त्याला पलटी केलं तरी त्या मोडत नाही आहेत. आता थोडंसं याला लालसर कलरसुद्धा येऊ लागलेला आहे. तर मध्यम आचेवर इथून पुढं आपण याला तळून घेऊयात, म्हणजे आतपर्यंत त्या तळल्या जातील आणि जास्त लालसुद्धा होणार नाहीत. तर मस्त आता मी याला मध्यम आचेवर तळून घेते. छान असा थोडासा लालसर रंग येईपर्यंत. आपण यामध्ये हळद वापरलेली नाही आहे, त्यामुळे थोडासा हिरवट कलर जो असतो वड्यांचा तो कायम राहतो. पहा आता सर्व बाजूंनी या वड्या छान अशा तळल्या गेलेल्या आहेत. या पद्धतीने हलकासा लालसर रंग येईपर्यंत वड्या तळून घ्यायच्यात, म्हणजे वरतून त्या थोड्या कुरकुरीत आणि आतून थोड्या मऊ होतात. जर तुम्ही याचे पातळ काप बनवले तर जास्त त्या कुरकुरीत होतील. मी थोड्याशा जाडसर अशा या ठेवलेल्या आहेत, त्यामुळे वरतून ह्या कुरकुरीत होतात पण आतून थोड्याशा मऊ राहतात. वड्या छान अशा तळल्या गेल्यात. ताटामध्ये आपण या काढून घेऊयात. आता सर्व वड्या आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायच्यात. आता नंतर जेव्हा आपण तेलामध्ये वड्या तळण्यासाठी टाकतो तर वड्या टाकेपर्यंत गॅस मोठा करायचा, कारण तेल थोडंसं थंड झालेलं असतं, तर वड्यात तेल धरणार नाहीत. त्यामुळे सुरुवातीला गॅस मोठा करायचा आणि वड्या थोड्याशा सेट झाल्या, थोड्याशा लालसर होऊ लागल्या की मध्यम आचेवर वापस तळून घ्यायच्या. तर पूर्ण वड्या तळण्यासाठी एवढंच तेल मी वापरलेलं आहे. एवढ्या तेलामध्ये संपूर्ण वड्या तळून झाल्यात. कोथिंबीर वड्यांचं तेल काय आहे ना, नंतर आपल्याला भाजींमध्ये वापरावंसं वाटत नाही, तर थोड्या तेलामध्ये मस्त आपल्या या कोथिंबीर वड्या बनवून तयार होतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. या पद्धतीच्या खमंग अशा कोथिंबीर वड्या बनवून बघा. नक्कीच तुम्हाला आणि घरातील सर्वांनाच आवडतील.
पुन्हा भेटू चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय.